आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं, त्याच्या आधी मोगलांनी राज्य केलं, त्याच्या आधीचा इतिहास वाचाल तर जगाच्या पाठीवर ज्याच्या कोणाच्या लक्षात आलं की आपल्याला राज्य करायचं आहे का चालला भारताकडं, ज्याच्या कोणाच्या लक्षात आलं की आपल्याला राज्य करायचं का चालला भारताकडं. दिल्लीच्या गादीवर आजपर्यंत हा पहिला मराठा आहे प्रतिभाताई पाटलाच्या रूपानं का ज्याला जागा भेटली. नाही तर बाहेरचेच आले तेच बसले, दुसरे मराठी गडबड करून आले बसासाठी, पण जांगड बुत्ता काही जमून नाही राहिला त्याचा. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि पुढे चालू. मग इंग्रजाने एक इंग्रजी ठेवली आणि एक क्रिकेट ठेवलं. आता इंग्रजीचं तर असं फॅड वाढलं की ज्याची इंग्रजी चांगली तो सुपेरियर, ज्याची वाईट तो इन्फेरियर, ज्याची चांगली तो अँटेरियर, ज्याची वाईट तो पोस्टेरियर. मग लोक इंग्रजी दुरुस्त करायसाठी इंग्रजी बोलायचं, इंग्रजी लिहायचं, इंग्रजी वाचायचं, इंग्रजीच प्यायचं आणि इंग्रजीच पाहायचं. आणि मग इंग्रजी दुरुस्त झाली का लोकांचे प्रयोग पहा. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम बसलं, हा तिला भेटायला गेला आणि यानं ते आपलं प्रेम व्यक्त केलं, म्हणे आय लव्ह यू. ते पोरगी म्हणे आय लव्ह यू टू, हा म्हणे आय लव्ह यू 3. एका एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला अर्ध्या इंग्रजीवाला एक माणूस भेटायला गेला, त्याच्या कॅबिनच्या समोर एक चपराशी उभा होता. तो म्हणे मी साहेबाला विचारून येतो. तो आतमध्ये गेला, 2 मिनिटांना बाहेर आला, म्हणे वेट प्लीज. हा म्हणे 52 किलो. त्याचं म्हणणं होतं का थोडं थांबा, याला वाटलं वजनच विचारून राहिला का काय. एका माणसाने इंग्रजी शिकवण्यासाठी एक मास्तर ठेवला. एका महिन्याने म्हणे माझी परीक्षा घे. त्याने याची परीक्षा घेतली. एक रमेश नावाचा पोरगा 20 फूट अंतरावर उभा ठेवला. याले म्हणे त्याला इथं बोला. हा म्हणे रमेश कम हिअर. मग रमेश हिअर कम झाला. मग म्हणे याले आता तिथंच पाठव म्हणे जिथं हा पहिले उभा होता. याले समजेच नाही तिथं जायसाठी काय म्हणा लागते म्हणून. मग यानं विचार केला आणि मग हाच तिथं गेला जिथं पहिले रमेश उभा होता. आणि तिथं जाऊन हा म्हणे रमेश कम हिअर. 2 माणसं इंग्रजी बोलून राहिले आणि एक असा माणूस का ज्याला इंग्रजी येत नाही तो तिथं उभा. ते बोलले तर हा काहीच नाही बोले, पण ते हसले तर मग हा त्याच्यापेक्षा जोरजोरानं हसे. ते बोलले तर हा काहीच नाही बोले, पण ते हसले तर मग हा त्याच्यापेक्षा जोरजोरानं हसे. ते म्हणे का रे म्हणे भाऊ तुला ते इंग्रजी येत नाही, आम्ही बोलतो तेव्हा तू बोलत नाही, पण आम्ही हसतो तेव्हा तू काहून हसतं. तो म्हणे गोष्ट हसण्यासारखी आहे. बोलता म्हणे इंग्रजीत पण हसता तर मराठीतच ना म्हणे शेवटी. तर ही भाषा इंग्रजाची आहे. मी त्याच्यावर 4 ओळीची कविता लिहिली का ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, पण इंग्रजीचं इथं मढ दिलं ठेवून. ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, पण इंग्रजीचं इथं मढ दिलं ठेवून. मातृभाषा विसरून इंग्रजीत बोलते, मायेसाठी दाठा बन आणि सासूसाठी खोलते. बापाले देते शिवा, सासऱ्याला भेऊन, पण इंग्रजीचं इथं मळ दिलं ठेवून. अल्फाबेटिकलीत इंग्रजी अटकली, मराठी वर्णमाला एबीसीडीत भटकली. पुढं जर इंग्रजी झाली नाही रिवर्स, तर मराठीलाच इंग्रजीचे राहून जाईन दिवस. आणि तुम्ही पहा मराठीला इंग्रजीचे दिवस कसे राहिले पहा. आमच्या इकडे इंग्रजी कशी बोलतो आम्ही. नेर परसोपण जिल्हा यवतमाळ विदर्भातला भाग. एखादा माणूस एसटीतून उतरला लंगडताना दिसला, लोक त्याला विचारते काहून लंगडतं. तो म्हणते जागा नव्हती बसाले, मग उभ्यानंच आलो म्हणते स्टँडिंग मध्ये. कसा आला तो? उभ्यानं नाही आला, स्टँडिंग नाही आला, तो उभ्यानं स्टँडिंग मध्ये आला. तुम्ही आता सिटिंग मध्ये बसून ऐकून राहिले. हे समोरची फ्रंट, हे मागची बॅक साईड, पाण्याची वॉटर बॅग, लेडीज बाया. लोक म्हणते आता तोंडोतोंडी काम होत नाही, रायटिंग मध्ये लिहून द्यायला लागते म्हणते. रायटिंग मध्ये लिहून. आमच्या एक रात्रभर नाईट काढणारे लोक आहे, रात्रभर नाईट. खूप बदल झाला पहा साहेब. तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जा. आता मोठं हॉटेल म्हणजे कोणतं का ज्या हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यावर 1 तासानं ऑर्डर आणते ते हॉटेल म्हणजे मोठं हॉटेल. तुम्ही तिथं जेवायला गेले, तुमचं जेवण झालं का शेवटी तो त्या वाटीत गरम पाणी लिंबूचा तुकडा आणते. मला पहिले समजे नाही का हे कायच्यासाठी असते बा. मी काय करू का ते लिंबू पिळून घ्यायचा आणि पाणी पिऊन घ्यायचं. का वेटरच्या लक्षात आलं अरे हा विदर्भाचा दिसते याची बेन. तर तो माया मागा आला, मला म्हणे साहेब हे धुवासाठी असते म्हणे. मी म्हणलं कल्ला नको करू आता, चाल डबल आण. मग त्यानं पुन्हा ते वाटीत गरम पाणी ते लिंबूचा तुकडा आणला. मी ते वाटी उचलली आणि बाथरूम मध्ये गेलो. आणि दुसरं ठेवलं क्रिकेट. आता क्रिकेटचं तसं आहे का ज्याले जमते थोई खेळते, ज्याले समजत नाही थोई खेळते. एका मिनिस्टरनं एका वनडेचं उद्घाटन केलं, 10 मिनिटं भाषण दिलं आणि मग बसता बसता बाजू आलेले म्हणे
हा वनडे किती दिवसा आहे म्हणे. राज्यसभा विरुद्ध लोकसभा मॅच सुरू, एक मंत्री बॅटिंग करून राहिला, एका खासदारानं चेंडू टाकला, एम्पायर म्हणे नो बॉल. मंत्र्यानं बॅट उचलली हनुमानाच्या गदेसारखी खांद्यावर, बॅक टू पॅव्हेलियन. फिल्डर म्हणे काऊन म्हणे साहेब वापस काऊन. अरे थो म्हणते म्हणे नो बॉल, आता चेंडूच नाही तर काय दगडासंग खेळता का म्हणे. लेखो इतकं क्रिकेटचं ज्ञान. एक शाळा तपासाले एक इन्स्पेक्टर आला, एका वर्गात गेला, एका पोराले प्रश्न विचारला, त्याला उत्तर आलं नाही. साहेब म्हणे अभ्यास करून येत जायचं म्हणे शाळेत, नाही तर मी तुले शाळेच्या बाहेर काढून देईन. पोरग म्हणे मले आणि विनाकारण. अरे मी काही खरा विद्यार्थी होय का म्हणे. साहेब खरा विद्यार्थी जो रमेश आहे तो घरी मॅच पाहून राहिला, मी त्या जागेवर आलो म्हणे आज. साहेब आले एकदम झेंडू दाटून आला. साहेबांना मास्तरले बोलावलं म्हणे शाळा शिकवता का माशा मारता म्हणे, पोट्ट बदललं तुम्हाला माहित नाही, सस्पेंड म्हणे तुम्ही आजपासून. मास्तर म्हणे मी आणि विनाकारण. अरे मी काही खरा मास्तर होय का म्हणे. साहेब खरा मास्तर तर घरी मॅच पाहून राहिला म्हणे, मी त्या जागेवर आलो म्हणे. साहेब म्हणे बरं झालं म्हणे खरा साहेब शाळा तपासाले नाही आला, तो गेला म्हणे मॅच पाहिले आणि मी त्या जागेवर आलो म्हणून जमलं म्हणे, नाही तर तुमचा जांगळबुत्ता झाला असता म्हणे. तर किती आफत आहे पहा. आता हे भाषेचं झालं, खेळाचं झालं, संस्कृती तर अलगच काम आहे. संस्कृती बिघडली असं म्हणण्या एवढ्या पात्रतेचा मोठा माणूस मी नाही आहे, पण संस्कृतीत बदल पडला. कारण बदल हा नियम आहे सृष्टीचा. कारण साज भी कभी बहू असते आणि कणिक भी कभी गहू असते. पहिले संस्कृती कशी होती का लोक घरी जेवत होते आणि बाहेर जमवत होते. आता लोक बाहेर जेवते आणि घरात जमवते. आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंट एक सर्टिफिकेट देते हागंदरी मुक्त. आता हे मुक्त होय का युक्त होय तुम्हीच ठरवा, तुम्हाला सांगा. तर पहिले संस्कृती सॉलिड होती, आता लिक्विड झाली. आता जे पोरं हुशार झाले, हे पिढी तर जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो. महामित्र रामदास एक दिवस माझ्या घरी आला हाफ पॅन्ट घालून. मला रामदास अर्धा पॅन्ट कुठं विकला. अरे विकायचं कामच नाही म्हणे, आज शनिवार आहे हाफ डे आहे म्हणे म्हणून हाफ पॅन्ट घालून आलो. तर महा पोरग तिथं उभं होतं सेमी इंग्लिश आलं. तो म्हणे काका उद्या आमच्या घरी नाही यायचं, उद्या रविवार आहे म्हणे. मले 2 पोरी आहे आणि 1 पोरग आहे. ज्या अर्थी 2 पोरी असून 1 पोरग आहे याचा अर्थ पोरी मोठ्या आहे आणि पोरग लहान आहे. असा जीआर आहे ना आपला सगळीकडं. कारण जवायाच्या लाथाखावर आपलं पोट भरत नाही आणि पोराच्या लाथा खाल्ल्याशिवाय कावळा आपल्या पिंडाला स्पर्श करत नाही. मग आता पोरग लाडाचं आहे, आपलं असल्याच्यानं कौतुकाचं आहे. आमच्या इथं नेरमध्ये मंगळवारी बाजार भरते. मी मागच्या मंगळवारी बाजारात जासाठी झोरा उचलला तो पोट्टा आलं धावत. म्हणजे अब्बा मैं भी आतो. अबे म्हणलं मैं तो जाता हूँ तो आता क्या नहीं मालूम नहीं, अब तू काय को आता हूँ. कारण वंशाचा दिवा घरी असला बरा, नेला बाहेर आणि मारली एखाद्या सावंतनं फूक आणि विजला तर आता काही सोय. पण पोट्ट म्हणे येतो तुम्ही. आम्हाला चाल गेलो बाजारात, आलूच्या दुकानासमोरून चाललो. पोट्ट म्हणे आलू घ्या. मला आलू घ्यायचे नव्हते. पोरग आहे की नाही. अरे मला हे काय आलू आहे इतकाले इतकाले. आलू असते म्हणलं पंजाबले हे मोठे, एकच खाय आणि तिकडंच पाय. एखाद्या वेळी गेलो तर तू यासाठी घेऊन ये. मग चाललो तो वांग्याच्या दुकानासमोरून. पोट्ट म्हणे वांगे घ्या. मला वांगे घ्यायचे नव्हते. पोरग आहे की नाही. अरे म्हणलं भाऊ वांगे पंजाबले असते म्हणलं हे मोठे, एखाद्या वेळेस गेलो तर तू यासाठी घेऊन ये. झाला बाजार. मी बाजाराचा झोरा घेऊन मागं, पोट्ट भातकं खात खात पुढं, म्हणजे खाऊ खात खात पुढं. जसंच घर जवळ आलं तर पोरग धावत आतमध्ये गेलं. त्याची माय म्हणे बाबू तो बाप रे. पोरग म्हणते का बाप आहे का म्हणे. बाप असते म्हणे पंजाबले. त्याचा काय दोष आहे, त्याला जे मॅच शिकवलं ते शिकलं. एका माणसाले 2 पोरं होते, त्याच्यासोबत खेळाले. त्यानं कुत्र्याचं पिलू पोसलं, त्याचं नाव ठेवलं पॅडी. ते पोरं त्या पॅडीसोबत खेळे. एक दिवस पॅडी गेला रोडवर, पोरं गेले शाळेत. त्या पॅडीच्या उरावरून गेला ट्रक, त्याचा झाला जांगळबुत्ता, ते मेला. मग आईनं काय केलं, पोराले शाळेतून येऊ दिलं, 15 मिनिटं TV पाहू दिला आणि मग सांगितलं म्हणे तुमचा पॅडी मेला म्हणे. पोट्टे म्हणे मरू द्या म्हणे, काही कामाचा नव्हता म्हणे, दुसरा घेऊन. मग आई गेली स्वयंपाकघरात. पोट्टेने 15 मिनिटांनं TV बंद केला, स्वयंपाकघरात गेले. आईले म्हणे आई आमचा पॅडी कुठं गेला म्हणे. आई म्हणे ते तर मेला म्हणे. तर पोट्टे जोर जोरानं रडायला लागले, बोंबलायला लागले. आई म्हणे तुम्ही मगाशी नाही रडले म्हणे. पोरं म्हणे मगाशी आम्ही पॅडी नाही डॅडी ऐकलो होतो. तर एकदम बदल झाला. आपल्याला आपलं नवीन वर्ष माहीत नाही. 1 जानेवारीचं स्वागत कराले पुणे महानगरपालिकेपासून तर प्रतिभाताई पाटलांच्या राष्ट्रपती भवनापर्यंत सारा देश उतू जाते.
आणि खरं नवीन वर्ष कोणतं आहे कोणालाच माहीत नाही. मी एक छोटीशी कविता लिहिली, ते तुम्हाला सादर समर्पित करतो शेवटची. का 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर. ती मॅट्रिक पास असल्यामुळे तिला 2-4 शब्द माहीत आहे. डिअर, रेनडिअर. बरं झालं तिथे बिअर नाही माहीत, नाही तर ते हेअर असतील, मी देअर असतो आणि तुम्ही म्हणलं असतं डोंट केअर. तर 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर, साजरा करू म्हणे आपण आज न्यू इयर. हातात हात घालून दोघं जण नाचू मस्त, अख्खी एक कोंबडी दोघंच करू फस्त. अर्ध्या रात्री घरातले दिवे देऊ मालून, इंग्रजी दारू पिऊ पाण्यामध्ये कालून. रात्रभर पत्ते खेळू, आणला म्हणे कॅट. म्या म्हणलं तिले तू झाली काय मॅट. अरे भारतीय आपण, संस्कृती भारताची, रामाची लक्ष्मणाची, कृष्णाची आणि पार्थाची. चैत्र वैशाख आपलेवाले महिने, जानेवारी फेब्रुवारी इंग्रजायचे चोयने. 1 जानेवारीचा तू करू नको हर्ष, आणि गुढी पाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष. 1 जानेवारीचा तू करू नको हर्ष, गुढी पाडव्याले असते म्हणे आपलं नवीन वर्ष. पाडव्याच्या दिवशी मी तोरण बांधीन घराले, तू लागजो सकाळपासून शिरापोळी कराले. संस्कृती संग थोडीशी नाळ ठेव जोडून, आणि डोक्याला नको बांधू म्हणलं कमरेचं सोडून. एक शेवटचे 2 मिनिटं. मला एकानं असंच विचारलं म्हणे मिर्झा साहेब तुमची कविता म्हणजे काय. मी मुळात कवी माणूस आहो. हे आता विनोद करायला लागते म्हणून याच्या संग घुसलो मी हास्य सम्राटमध्ये, पण मी तटस्थ होतो. मी गंमत पाहो कसे करतात बुवा हे कार्यक्रम. तर तुम्हाला सांगतो, मला एकानं विचारलं म्हणे मिर्झा साहेब तुमची कविता म्हणजे काय. मी उत्तर दिलं माही कविता म्हणजे सरस्वतीचा पाना, ते माही यशोदा, मी तिचा काना. माझ्यावर आहे थोडा खुदा मेहरबान, म्हणून आहे माझ्यासारखा गधा पहिलवान. तो जसा सुचवते तसाच मी लिहितो, मी रेडा माझ्या मुखे तो वेद वदवतो. हे आपलं नाही, हे सारं त्याचं आहे. फोडिले भंडार धन्याचा हा माल, आणि मी तो हमाल भारवाई. भेटू साहेब.